नमस्कार मंडळी, मी नीलम नागवेकर. मी आर्टिस्ट आहे, व्यवसायाने ग्राफिक डिझायनर आहे आणि आर्ट टूर्स क्रिएटिव्ह क्लासेसची को फाउंडर आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओरिगामीचे सहज सोपे आणि अगदी पटकन बनले जाणारे गिफ्ट पाउचेस. आणि यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ओरिगामी पेपर. चला तर मग बघूया. आपण आज 2 प्रकारचे पाऊच बघणार आहोत. मी इथे असे छान डिझाईनचे गिफ्ट पेपरच वापरणार आहे. तुम्ही पण तसं वापरू शकता. ची साईज आहे 18 सेंटीमीटर बाय 18 सेंटीमीटर. तुम्हाला जितका मोठा किंवा छोटा पाऊच हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. फक्त एवढंच की तो चौकोन असायला हवा. आता हे गिफ्ट पाऊच कुठे कुठे वापरू शकतो आपण? तर आत्ताच मकर संक्रांत झाली आहे. घरोघरी हळदी कुंकू मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. तर या निमित्ताने वाण देताना संक्रांतीचे लाडू वाटण्यासाठी असे नाविन्यपूर्ण पाऊच आपण वापरू शकतो. अगदी सहज होणारे आहेत हे. काही मिनिटच लागतात. हा झाला आपला पहिला गिफ्ट पाऊच तयार. आता आपण दुसरा गिफ्ट पाऊच बघूया. आता हे गिफ्ट पाऊच अजून कुठे वापरू शकतो आपण? तर एक छोटीशी ज्वेलरी, जसं की इयरिंग्स, नेकलेस, छोटंसं ब्रेसलेट. आता पुढच्या महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन डे येतोय, तर तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही अशा स्वतःहून बनवलेल्या गिफ्ट पाऊचमधून एखादं गिफ्ट दिलं तर किती छान होईल ना. आणि तुमची प्रिय व्यक्ती पण खुश होऊन जाईल एकदम. आमच्या आर्ट टूर्स क्रिएटिव्ह क्लासेसमध्ये आम्ही अशा प्रकारचे पेपर क्राफ्टचे आणि ओरिगामीचे वेगवेगळे क्लासेस आणि वर्कशॉप घेतो. तुम्हाला असं शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आम्हाला संपर्क साधा. संपर्क क्रमांक आणि आमचे सोशल मीडियाच्या लिंक्स आम्ही खाली दिलेले आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. आता आपले हे दोन्ही पाऊच रेडी झालेले आहेत आणि आपण त्यात लाडू टाकून बघूया कसे दिसत आहेत ते.
सुरेख दिसत आहेत ना, नाविन्यपूर्ण आणि इको फ्रेंडली पण. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही केलेले गिफ्ट पाउचेस आमच्याबरोबर शेअर करायला विसरू नका.